आज मी आपल्यासाठी एक विशेष प्रकारचा महारस जो अनेक आरोग्यवर्धक राहील आणि आरोग्यासाठी फार जबरदस्त राहील। ज्या लोकांना मोटाप्याचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, बी पीचा त्रास आहे, मायग्रेन पेन आहे, जळपणा वाटते, चरबी त्याच्या अंगात जास्ती आहे, कोलेस्ट्रॉल आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, मायग्रेन आहे, अनिद्रा आहे, गॅसेसचा त्रास होते, ॲसिडिटीचा त्रास होते, जे अनेक प्रकारचे ज्या आजाराने लोक त्रस्त झाले आणि अनेक प्रकारच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या खाऊन त्रस्त झालेले आहे, ते आपल्या घरी बसून आपल्या घरच्या घरी आपण कसं आरोग्य दुरुस्त करू शकू यासाठी आम्ही एक महारस म्हणून आरोग्यदायी महारस म्हणून हे मी एक निर्माण केला आहे। तर त्यामध्ये कुठकुठले घटक काय काय टाकायचे तुम्हाला दाखवतो आहे मी। तर पहा, त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर आपल्याला हा ॲलोवेरा हे सगळ्यांना माहीत असेल की कोरफळ ज्याला म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲलोवेरा म्हणतात, हा सुद्धा यात घ्यायचा आहे थोडा थोडा। आणि त्याच्यानंतर दुसरा आहे 2 नंबरवर आपल्याला लिव्हरसाठी घ्यायचा आहे भूमी आवळा। हे बघा, हा भूमी आवळा आहे, याच्याबद्दल मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहेत भूमी आवळा कसा असतो। तर हे भूमी आवळ्याचे सुद्धा पानं असे चिंचेच्या पानासारखे असतात आणि याला खाली आवळे असतात। हा भूमी आवळा आपण आपल्या प्रांतामध्ये या वस्तीला आपल्या गावामध्ये काय म्हणतात या ओळखून घ्यायचं एखाद्या बैलाच्या हातानं। त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला सीसमचा पाला, असा बदामच्या आकारासारखा पाला असतो सीसमचा, पिंपळासारखा छोटं पान असते 3-3 पानाचं। त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला स्टोनसाठी, जर किडनी स्टोनचा बी प्रॉब्लेम असू शकते तर आपण त्यासाठी घेणार आहोत पानपुटी। हे पानपुटी म्हणजे पत्थर चटा। त्याच्यानंतर आपण घेणार आहोत डायबिटीससाठी अर्धा कसला पाहिजे म्हणून आपण घेतलेलं आहे जांभूळ, हे जांभूळचे पानं घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये निलगिरीसुद्धा घेतलेली आहे, ज्या सेंटेड आणि सुगंध चांगला आला पाहिजे म्हणून आपण याच्यात निलगिरी घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आवळा घेतलेला आहे, आवळ्याची पानं। त्याच्यानंतर आपल्याला व्हाईट पेशीची वाढ झाली पाहिजे, त्यासाठी आपण घेतलेलं आहे याच्यात पपईचं पान। त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे अशोक, जे लेडीजच्या गर्भाशयावर काम करते। त्याच्यानंतर आपण यात घेतलेलं आहे थायरॉईडसाठी आणि कुठल्या गाठा असतात त्यासाठी आपण घेतलेलं आहे कांचनाळ। त्यानंतर घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये आवळा व चिंचसुद्धा घेतलेली आहे, चिंचेचा पाला, चिंचेचा पाला, आवळ्याचा पाला। त्यानंतर घेतलेला आपण याच्यामध्ये अँटीव्हायरस म्हणून कडुनिंब घेतलेला आहे। आपण याच्यात घेतलेला आहे आंब्याचे, जो गावरानी आंबा असते त्या गावरानी आंब्याचे सुद्धा पानं घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंबूचे पानंसुद्धा घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कॅन्सरला मारक असा गुळनिंब, सर्वात जबरदस्त गुळनिंबसुद्धा त्यात घेतलेला आहे आपण। आणि त्याच्यानंतर आपण पिंपळ घेतलेला आहे, पिंपळाचे पानं घेतलेले आहेत। त्यानंतर आपण याच्यामध्ये पुदिनासुद्धा याच्यात घेतलेला आहे आणि अद्रक आणि थोडंसं लिंबू टाकायचं आणि चवीपुरतं काळं मीठ किंवा सेंधी मीठ। तर चला आपण बनवणार आहोत याचा आता ज्यूस। आणि तो ज्यूस आपण सुरुवातीला अर्ध्या सिंगलपासून चालू करत जायचं, धीरे 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 अर्ध्या पावापर्यंत तुम्ही याला घेऊ शकता। तर अशा प्रकारचा व्हिडिओ आणि पुढे आपण याचा पाहू आता ज्यूस मिक्सरमधून काढायचा आणि तो कसा दिसणार आपल्याला ज्यूस तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेल। ठीक आहे, चला व्हिडिओ पुढे पाहूया।